नमस्कार मैत्रिणींनो, आपले सारिका किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोल्हापुरी मिसळपाव. मटकीच्या दुप्पट पाणी घालायचे आहे. ही एक पाव मटकी बाजारातून आणलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे. यामध्ये टाकायचे आहे. थोडे मीठ घालायचे आहे. एक चम्मच हळद घालायचे. 5 मिनिटे शिजू द्यायचे आहे. 2 चम्मच तेल घालायचे आहे. बारीक गॅस करायचा आहे. धने आणि जिरे घालायचे आहे. चक्रफूल घालायचे आहे. थोडी दालचिनी घालायची आहे. 5 ते 6 जिरे घालायचे आहे. एक मसाल्याची आणि 3 साधे कसुरी मेथी 1 चमच. आता हे खमंग भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि आलं घालायचं. 5 मिनिट सगळं भाजायचं आहे. हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. 1 वाटी खोबरं छान लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे आहे. खोबरं याच मसाल्यामध्ये घालायचे आहे. 1 चम्मच तेल घालायचे आहे. उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. छान लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा कांदा आता आपण या मसाल्यामध्ये मिक्स करूया. हे कांदा आणि मसाला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे. या मटकीमधून सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. मटकीमधील पाणी वेगळे व मटकी वेगळी करायची आहे. थोडी निथळायला ठेवायची आहे. आता आपण मटकी बनवणार आहोत. त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालते. मोहरी छान तडतडत आहे. 1 चम्मच जिरं घालते. 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं. एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा नाही. लालसर रंग येईल
होईपर्यंत शिजवून घ्यायचं. एक चम्मच कांदा लसूण मसाला घालायचा. अर्धा चम्मच मिरची पावडर घालायचा. अर्धा चम्मच हळद पावडर घालायचा. मिक्स करायचं. अर्धा चम्मच मीठ घालायचं. आता आपण यामध्ये मटकी घालणार आहोत. थोडी कोथिंबीर घालायची. त्याचा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 4 पळी तेल घेणार आहे. यासाठी तेल जरा जास्तच लागेल. मोहरी टाकून घ्यायची. थोडी परतवून घ्यायची आहे. 1 चमच जिरे घालायचे आहे. त्यानंतर कढीपत्ता घालायचा. 2 मध्यम आकाराचे कांदे घालायचे आहेत. कांद्याला छान लालसर रंग आलेला आहे. हा आपण मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड केलेला मसाला घालूया. मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. मी यामध्ये कांदा घातलेला नाही. आपल्याला आवडत असेल तर आपण घालू शकता कांदा. यामध्ये मी टोमॅटो घातलेले नाही. आपल्याला आवडत असेल तर आपण घालू शकता. या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे. 1 चम्मच मिरची पावडर. 1 चम्मच हळद पावडर. 1 चम्मच मीठ. आपण मटकीमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडी कमी घालायचं आहे. मटकीचे गाळून घेतलेले पाणी आहे. गरम पाणी केलेले आहे. रस्सा थोडा पातळ पाहिजे. हा खूप घट्ट झालेला आहे त्यामुळे येथे गरम केलेले पाणी घालते. बटाट्याची छान सुगंध आहे. तरी सुटलेली आहे.
यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 10 ते 15 मिनिटे